नमस्कार, जय शिवराय. देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय ऑनलाईन दिव्यांग वधूवर नोंदणी, शंका आणि निरसन आणि माहिती याचा मेळावा हा आयोजित केलेला आहे. माझ्याकडून या अत्यंत स्तुत्य अशा सामाजिक उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा. जरूर या माहिती आणि शंका निरसन मेळाव्याचा आपण लाभ घ्या आणि या आपल्या सगळ्या दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात ही नवी पहाट फुलवण्यासाठी जरूर आपण योगदान द्या. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर रोजी आपण दिव्यांग वधूवरांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती आणि शंका निरसन करण्यासाठी आज आपण सर्वजण जमलेलो आहोत. आज आपल्या सोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंचचे प्रमुख संयोजक विजयजी कानेकर आहेत आणि अपंग दिव्यांगांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या भाग्यश्रीताई मोरे आहेत, विनीताताई पाटील आहेत आणि माजी सरकारी अधिकारी आणि आता दिव्यांगांच्या क्षेत्रात पूर्णवेळ काम करणारे नंदकुमार फुले साहेब आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. या चर्चेचं स्वरूप असं असेल की सुरुवातीला विजयजी प्रस्तावना करतील, त्यानंतर आपण सर्वजण आपापली विवाह जुळवण्याविषयीची मतं मांडतील. त्यानंतर फुले साहेब त्या सर्व गोष्टींचा आढावा घेणारं अध्यक्षीय निवेदन करतील आणि त्यानंतर आपण फेसबुकवर जे प्रश्न विचाराल त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण काही वेळ राखून ठेवणार आहोत. तर माझ्या या निवेदनानंतर मी आता विनंती करेन की विजयजी कानेकर यांनी प्रस्तावना करून या चर्चेची औपचारिक सुरुवात करावी. विजयजी कानेकर. नमस्कार. मी विजय कानेकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच. गेली 16 वर्ष महाराष्ट्रात दिव्यांगांच्या वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी एक समन्वयक संस्था म्हणून, एक कॅटलिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून, ज्यांच्या संकल्पनेतून 2006 साली खासदार सुप्रिया सुळे ज्या आमच्या प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आहेत आणि अपंग हक्क विकास मंचाच्या निमंत्रक आहेत. अनेक विषयाच्या अनुषंगाने मागच्या अनेक वर्षापासून आपण सगळेजण दिव्यांग बांधव, भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, आपण सगळेजण एकमेकांशी अगदी हातात हात घालून काम करत आहोत. हे सगळं करत असताना योगायोगाचा भाग म्हणून प्रतिष्ठानच्या अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं या 80व्या वर्षाचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा योग आणि त्याच्या आधी मागच्या आठवड्यामध्ये 3 तारखेला जागतिक अपंग दिन आपण सगळ्यांनी साजरा केला आणि त्या दिव्यांग दिनाच्या दिवशी सुप्रियाताईंच्या संकल्पनेतून आदिताईंनी चर्चा केली सगळ्या कोर टीम सोबत की आपण या वर्षी, कारण प्रतिष्ठानचं एक वैशिष्ट्य आहे की दरवर्षी एक वेगळा विषय घेऊन राज्यातल्या दिव्यांगांचा तो विषय एक विषय म्हणून महाराष्ट्राला किंवा समाजाला आणि शासनाला तो द्यावा आणि त्यातून एक काहीतरी एक रिझल्ट पुढे भविष्यामध्ये यावा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यमानामध्ये मेन स्ट्रीमिंग मध्ये येण्यासाठी, मुख्य प्रवाहात येण्यासाठीची मदत व्हावी, हीच एक अपेक्षा ठेवून सुप्रियाताईंनी आणि सगळ्यांनी असं ठरवलं कोर टीमने की आपण 2021 साली साहेबांच्या 80व्या वर्षाच्या निमित्ताने
प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्ष साहेब त्या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक विषयाचं काम चव्हाण प्रतिष्ठान मार्फत चालतं. आणि म्हणून मग दिव्यांगांचा विवाह हा विषय संवेदनशील विषय आहे. थोडीशी त्याच्यामध्ये मतांतरही होती की हा विषय हातात घ्यावा किंवा न घ्यावा. अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असा विषय आहे. परंतु अनेक दिव्यांग व्यक्तींसोबत, सहकाऱ्यांसोबत, दिव्यांगांच्या संघटनातले, वेगवेगळ्या संघटनातले आमचे सहकारी आहेत, जे अतिशय परिणामकारक गेल्या अनेक 4-5 वर्षात 10 वर्षात काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत सगळ्या, त्या सगळ्या संघटनांचे सहकारी, या सगळ्यांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की आपण या विषयात आतमध्ये अंतरंगात गेलं पाहिजे. आणि म्हणून 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनाच्या दिवशी माननीय खासदार सुप्रिया सुळे यांनी या हा कार्यक्रम जाहीर केला. आणि त्यांनी त्याच दिवशी सांगितलं की आपण आत्ता एकमेकांना समजून घेण्यासाठी, म्हणजे वधू आणि वर, दिव्यांग सगळ्या प्रवर्गाचे, वधू आणि वर सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं भेदाभेद न ठेवता ताईंनी सांगितलं की आपण आपली नाव नोंदणी, कारण त्याच दिवशी ऑनलाईन नाव नोंदणीची लिंक ताईंनी जाहीर केली. आणि मला आनंद वाटतो सांगायला की एका आठवड्यामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक इच्छुकांनी आपले ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत. अनेक जणांचे फोन आम्हाला येत आहेत. अनेकांच्या काही वैयक्तिक शंका आहेत, ज्या शंका आम्ही त्यांच्याशी शेअर करतोय, त्या आमच्याशी शेअर करतायत आणि त्याचे सोल्युशन्स काय आहेत ती कोर टीम तयार करते. सुरुवातीला ताईंनी 3 तारखेला हे जाहीर केल्यानंतर पुढच्या स्टेप्स पण त्यांनी जाहीर केल्या होत्या की आपण कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत. की सगळ्यात अगोदर या लिंकद्वारे आपण आपलं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशनचा कालावधी साधारणतः आपण जानेवारी एंड पर्यंत आपण ठेवणार आहोत अंदाजित. आणि जेवढे तुमचे अर्ज आलेले आहेत किंवा ज्यांचे फॉर्म उत्स्फूर्तपणे ज्यांनी भरलेले आहेत त्यांना आपण प्रत्यक्ष भेटीसाठी, ज्याला आपण परिचय म्हणतो एकमेकांचा, कारण ज्यावेळेस आपल्याला आयुष्याचा जोडीदार निवडायचा असतो त्यावेळेस आपण सगळ्याच अँगलनी आपण अतिशय सजगपणे, कारण ही सगळी लग्न जमवणारी जी मंडळी आहे हॅलो, महाराष्ट्रातील सगळे बांधव, या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, संघटना, व्यक्ती, या सगळे या प्रक्रियेचे घटक आहेत असं आम्ही मानतो. आणि त्यासाठी आपण सगळे मिळून फक्त ह्या 2 वधूवरांच्या मधले फक्त आपण एक समन्वयक आहोत, एक कॅटलिस्ट आहोत, आपण एक, ज्याला आपण म्हणतो रस्ता दाखवणारे आहोत, एवढीच आपली भूमिका आहे. आणि लग्नाच्या संदर्भातल्या ज्या अडीअडचणी असतील, उदाहरणार्थ लग्न कशा पद्धतीने लागणार आहे, लग्नाचं नियोजन कसं करायचं आहे, लग्नाचा सोहळा कसा असणार आहे, त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना कसा घ्यायचा आहे, त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आपल्याला करायचं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींचे इनपुट सुप्रियाताईंनी दिलेले तुमच्या सगळ्याच कोर टीमला. त्यांनी सांगितलं खूप चांगल्या पद्धतीने, आनंदाने आणि यांचं आयुष्य सुखकर व्हावं एवढेच आपल्या अपेक्षेने एक चांगला आपण प्रोग्राम इव्हेंट करूया. आणि पुढे चालून यांना फक्त लग्नापुरतं मर्यादित न ठेवता यांच्या
पुढच्या ज्या काही विषय असतील, कुणाचा रोजगार स्वरोजगाराचा विषय असेल, कुणाचा वैयक्तिक विषय असेल, कुणाच्या शिक्षणाचा विषय असेल, कुणाच्या सामाजिक अभिसरणाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी आपण एक अभ्यास म्हणून, एक कुटुंब म्हणून आपण सगळेजण मिळून पुढे नेऊया अशी ताईंची अपेक्षा आहे. हा विचार करून पुढचा टप्पा असा करायचा, त्यांनी त्याच दिवशी त्यांच्या याच्यात सांगितलं होतं की पुढचा टप्पा आपला असा असेल की फेब्रुवारीमध्ये आपण सगळेजण एकमेकांच्या परिचय मेळाव्याच्या माध्यमातून एकमेकांना, दोन्ही वधू आणि वर दोघेही एकमेकांना समजून घेतील आणि त्यानंतर जे फिल्टर होऊन ज्यांची स्वयंस्फूर्तीने, दोघांच्या संमतीने, संमतीने ज्या ज्या नियमावली त्यांना वैयक्तिक हे करायच्या त्याच्या अनुषंगाने जे निवडले जातील त्याचा परत त्यांनी दोघांनी मिळून एक स्वतःचं शपथपत्र लिहून द्यायचे की आम्ही स्वतःहून हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला एकमेकांचे जोडीदार म्हणून आम्ही दोघेही जण एकमेकांचं आयुष्य सोबत जगणार आहोत आणि म्हणून आमचा विवाह आम्हाला या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये करावयाचा आहे आणि त्यासाठी आमची नोंदणी अंतिम हीच घेण्यात यावी. आणि मग ताईंचं असं म्हणणं आहे की सध्या कोविडचा मागचा आपण बघितलं की गेले 8-9-10 महिने आपले कोविडमध्ये गेलेले आहेत. अजूनही आपण पूर्णतः कोविड मधून बाहेर आलेलो नाहीये आणि मग कोविड संपलं, मला आपल्याला खात्री आहे की आता आपण एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटतंय की मार्च पर्यंत हे बऱ्यापैकी येईल. आता वॅक्सिन पण आलंय असं आपण वाचतोय. सो ह्या अतिशय चांगल्या विचाराने आपण पुढे जाऊ की एप्रिल-मे मध्ये आपण या विवाह सोहळ्याचं आयोजन सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या सहभागाने हे विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात यावं. ताईंच्या अपेक्षा आहेत की योगायोगाने साहेबांचा वाढदिवस आहे, त्या साहेबांच्या वाढदिवसाच्या वर्षाच्या निमित्ताने त्या भावनिक या उपक्रमामध्ये त्यांनी एक हे केलं की किमान 80 लग्न जमावेत अशी आपली अपेक्षा आहे. पण बळजबरीने आपल्याला कुठलंही लग्न जमवायचं नाहीये हेही त्यांनी सांगितलं किंवा आपल्याला असं टार्गेट करूनही नाही करायचं, पण किमान 80 जमावेत संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि 80 पेक्षा अधिक झाले तरीही त्यांनी त्या दिवशी सांगितलं की अधिक झाले तरी आम्ही ते त्याची जबाबदारी पण घ्यायला तयार आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि दरम्यानच्या काळामध्ये आमच्या सहकार्यांना येणारे फोन, आम्हाला येणारे फोन, त्यातून एक बाब लक्षात आली की काही अडीअडचणी आहेत प्रत्येकाच्या आणि त्या अडीअडचणी आपण एकत्र येऊन आता तर शेअर करू शकत नाही, म्हणून लिंक मध्ये ज्यांचे अर्ज आलेत, अजून ज्यांना पुढे अर्ज करायचे परंतु काही अडचणीमुळे करू शकत नसतील तर एक संवाद आपला घडून यावा या दृष्टिकोनातून मी माझे ज्येष्ठ सहकारी फुले साहेब, विनिता पाटील असतील किंवा आमच्या मोरे मॅडम असतील आणि या कार्यक्रमाचे सत्र संचालक आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक रवींद्र झेंडे असतील आणि महाराष्ट्रातले अनेक मंडळी, आपले दिव्यांग बांधव जे आहेत ते असतील, या सगळ्यांचं म्हणणं होतं की मग एक आपण लवकरात लवकर आपण संवाद साधला पाहिजे. आणि म्हणून आज परत पुन्हा तोच उद्देश की आज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि याचं औचित्य साधून आपण हा संवाद सगळ्या महाराष्ट्रातल्या दिव्यांग बांधव भगिनींसोबत करूया, त्यांच्या पालकांसोबत करूया, त्यांच्या संस्था प्रमुखांसोबत करूया, संघटना प्रमुखांसोबत करूया, कार्यकर्त्यांसोबत करूया आणि त्यातल्या काय अडीअडचणी समजून घेऊया आणि इथून पुढे ही जी प्रक्रिया आहे विवाह नोंदणीची, विवाह जुळण्याची आणि विवाह घडवून आणण्याची, ही प्रक्रिया साधारण पुढे 5-6 महिने चालणार आहे, 4-5 महिने. तर मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या माझ्या दिव्यांग बंधू भगिनी, फक्त दिव्यांगच नाही तर जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत या क्षेत्रात काम करणारे, त्यांनीही ह्या विषयामध्ये जातीने लक्ष घालावं. लोकप्रतिनिधी जे असतील त्यांनी पण याच्यामध्ये जातीने लक्ष घालावं आणि
एक मोमेंट म्हणून, एक ज्याला आपण एक चळवळ म्हणून हा विषय पुढे घ्यावा. कारण मी गेली 25-30 वर्ष झालं या क्षेत्रात काम करतो. त्याच्यावरून माझ्या लक्षात आलेलं आहे की दिव्यांगांचा विवाह सोहळा, दिव्यांगांचा विवाह हा एक खूप असा संवेदनशील असा विषय आहे, जिथे आता आपण बघतोय की सामान्य वधूवरांच्या लग्नाचे एवढे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत किंवा त्याच्यामध्ये इतक्या अडीअडचणी आहेत आणि पालक विवंचनित आहेत. तर आपण तर जरा स्पेशल आहोत आणि आपल्याला तर संघर्षच करावा लागलेला आहे आयुष्यभर. म्हणून आपला विषय अधिक संघर्षात्मक आहे, परंतु जिथे संघर्ष आहे तिथे यश आहे. आणि याच आत्मविश्वासाने आपण हा विडा उचललेला आहे. मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा उचललेला विडा, आपण हा उपक्रम, हे ज्याला आपण म्हणतो धनुष्य जे उचललं आहे, ते नक्कीच आपण ते पुढे नेऊया. 2 गोष्टी मला इथे परत एकदा अधोरेखित करायच्या आहेत की हा सर्व धर्मीय आहे विवाह सोहळा. याच्यामध्ये सगळ्या धर्मातल्या, सगळ्या जातीतल्या, सगळ्या पंथातल्या ज्याला आपण बंधू भगिनी आहेत त्यांना मुभा आहे. त्याचबरोबर एक ताईंनी पण अपील केलं आणि मी पण एक कार्यकर्ता म्हणून माझी खूप पहिल्यापासून इच्छा असते की समाजामधल्या अनेक संवेदनशील व्यक्ती आहेत आणि आमच्याकडे अनुभव पण आहेत की अनेक सपंग व्यक्तींनी आमच्या दिव्यांग बंधू भगिनीसोबत विवाह केलेला आहे किंवा दिव्यांग बंधू भगिनींनी सपंग व्यक्तीला निवडलेलं आहे. हे एका अंगाने होत नाही, दोन्ही अंगाने असतं. म्हणून या ठिकाणी ती पण प्रक्रिया घडून यावी आणि तोही एक आदर्श समाजापुढे जावा. नाही तर बऱ्याच वेळेस असं असतं की कर्णबधिराने कर्णबधिराशीच लग्न करायचं, कारण लँग्वेज बॅरियर आहे, त्याच्यामुळे हे करायचं नाही. तर माझं म्हणणं, क्रॉस डिसॅबिलिटी मध्ये पण लग्न झालं पाहिजे, सपंग अपंगामध्ये पण लग्न झालं पाहिजे आणि अपंग अपंगांमध्ये पण लग्न करण्याचा आपला काही विरोध नाही. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता फक्त काही कम्युनिटीमध्ये आपण बारकाईने विचार करतो. उदाहरणार्थ कर्णबधिरांच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो की सपोज मुलगी पण कर्णबधिर असेल आणि मुलगा पण कर्णबधिर असेल, म्हणजे वर आणि वधू, तर पुढे अपत्य हे कर्णबधिर होण्याची शक्यता अधिकची असते असं सायन्स म्हणतं. आणि म्हणून क्रॉस डिसॅबिलिटी जर आल्या, क्रॉस डिसॅबिलिटीनी लग्न केले किंवा सपंग अपंगांनी लग्न केले, अपंगांनी सपंगांना निवडले. बऱ्याच वेळेस असंही घडतं की आपल्या दिव्यांगांमध्येच एक इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स असतो की आपण स्वतः अपंग आहे, सपंगासोबत लग्न करून आपलं पुढे निभेल का. तर या सगळ्या गोष्टींना पैलू देऊन त्याला तपासून त्याच्या पुढे, आणि विशेष म्हणजे मी दुसरा मुद्दा आपल्याला याच्यात सांगणार आहे की बऱ्याच जणांना कॉमनली चर्चा करता येणार नाही. ज्यांना वैयक्तिक चर्चा करायची आहे त्यांनी आमच्या कोर टीम सोबत वैयक्तिक चर्चा करावी. आपल्याकडे पर्टिक्युलर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे लग्न जमण्यापूर्वी आणि लग्नानंतर काउन्सिलरची कायम व्यवस्था असणार आहे, जे यातले प्रोफेशनल काउन्सिलर असणार आहेत. आणि जी माहिती तुम्ही देणार आहात ती माहिती ही फक्त तुमच्या आणि त्यांच्यापर्यंतच गोपनीय राहणार आहे, आम्हाला देखील कळणार नाही, याची आम्ही आपल्याला खात्री देतो. म्हणून निसंकोच मनाने तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी राहावा. या सगळ्या संधीचा सहकारी म्हणून सहभाग घ्यावा. याच्यामध्ये कुठलीही दया, कुठलीही माया किंवा अशा प्रकारचा कुठलाही वलय ह्याला नाहीये. त्याला एकच आहे की तो दिव्यांगांचा अधिकार आहे. त्यांना सामूहिक म्हणजे त्यांच्या लग्न हा त्यांच्या सामाजिक पुनर्वसनामधला एक अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना मिळावा. म्हणूनच अपंग हक्क विकास मंच म्हणजे राईट बेस्ड अप्रोचनी
हक्काच्या अप्रोचनी आपण या विवाहांकडे बघणार आहोत. या दृष्टिकोनातून आपण पुढे जावं. या संदर्भात आज आपण काही अडीअडचणी या ठिकाणी नमूद करणार आहात. माझे मित्र खिल्लारेजी जे आमच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे मीडियाचं काम बघतात, माझे मित्र सतीश पवार जे ताईंचं सगळं सोशल मीडियाचं काम बघतात, त्यांचे मी विशेषतः आभार मानतो की तुम्ही आम्हाला आता वेळोवेळी आम्हाला तुमची गरज पडणार आहे. आणि म्हणून त्यांनी दुसरी पण एक सिस्टम आपल्याला करून दिली की फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न आता तुमच्या यांच्याकडे कलेक्ट होऊ शकतात, तुमच्या झेंडे सरांकडे. आणि झेंडे सर ते प्रश्न विचारल्याच्या नंतर, तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारल्याच्या नंतर, ज्यांना अनेक वर्षाचा अनुभव आहे, ज्यांनी बरेच लग्नांची, दिव्यांगांच्या लग्नांची जुळवणूक केलेली आहे, असे फुले साहेब असतील, आमच्या ज्येष्ठ सहकारी विनीता पाटील असतील, आणि अतिशय जिद्दीनं काम करणाऱ्या, स्वतःला या सगळ्या कामात झोकून दिलेल्या आमच्या भाग्यश्री मोरे मॅडम असतील, या सगळे मिळून तुमच्या शंकांचं निरसन करण्याचे प्रयत्न करतील. की एखादी खूपच कॉम्प्लिकेटेड काही विषय असेल तर आपण त्यातल्या तज्ञांचा विचार सल्ला घेऊन तो आपण मार्ग पुढे करूया आणि आपण सातत्याने भेटत राहू. मला खूप परत असा आनंद होतोय की उत्साहाने आणि सजगपणे, नुसताच उत्साह ठेवून नाही तर सजगपणे एक चांगली मोमेंट म्हणून महाराष्ट्रातून देशाला एक संदेश द्यावा. निश्चितच की आणि हा विषय अधिकाधिक सोपा होण्यासाठी या प्रक्रियेची मदत व्हावी अशी अपेक्षा ठेवून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद विजयजी. आधी ठरलेल्या क्रमाप्रमाणे आता भाग्यश्रीताई मोरे यांनी बोलावं असं ठरलं होतं, पण त्यांच्या काहीतरी इंटरनेटचा अडचण असावी, त्यामुळे ते आता जॉईन नाही आहेत. एक मिनिट, ते आलेले आहेत, मी त्यांना ऍडमिट करतो. आणि भाग्यश्रीताई ऍडमिट होईपर्यंत इथे एक दोन प्रश्न आलेत, ते मी तुम्हाला त्यांची उत्तरं देतो. नोंदणी कशी करावी लागेल हा खरा महत्वाचा प्रश्न सगळेजण विचारतायत. तर आता मी फेसबुक लाईव्हच्या खाली लगेच ती नोंदणीची लिंक परत टाकलेली आहे. त्या लिंक मध्ये जी निळी लिंक असते हायपर लिंक, त्यावर क्लिक केलं की तो फॉर्म फक्त भरायचा आहे. पुन्हा एकदा नमूद करतो आणि भाग्यश्री मोरे ताई यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द सांगावे. भाग्यश्री ताई. 2 नाही, व्यवस्थित बोलू द्या, 2 शब्द नाही. हा, 2 शब्द ही आपली बोलण्याची पद्धत झाली. पण मी त्यांना मगाशीच असं म्हटलं, कारण भाग्यश्री ताईंचा लग्न जुळवण्याच्या संदर्भातला अनेक वर्षांचा अनुभव आहे, त्यांचे वैयक्तिक अनुभव आहे. इनफॅक्ट परवाच 27 तारखेला आळंदीला त्यांनी एक दिव्यांगांचा विवाह समाजातून मदत गोळा करून लावलेला आहे. तर तो अनुभवही त्यांनी सांगावा अशी मी त्यांना विनंती करतो. भाग्यश्री ताई. नमस्कार, आवाज येतोय ना? हो हो. नमस्कार, मी भाग्यश्री मोरे. सर्वप्रथम माननीय पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या सर्व टीमच्या वतीने मी शुभेच्छा देते. आज आपण दिव्यांगांच्या लग्नासाठी नावनोंदणी व शंका निरसनासाठी आपण हा प्रोग्राम सरांनी खरं म्हणजे मनावर घेऊन म्हणा किंवा काय आयोजित केलेला आहे. आपल्याला श्री काणेकर सरांनी आता खरंच खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी आपल्या जवळजवळ बऱ्याचशा शंका दूर केलेल्या आहेत आणि ह्या क्षेत्रात सरांचं खरंच खूप मोठं योगदान आहे. आणि सर आमच्यासाठी खरंच खूप बारकाईने सर लक्ष देत असतात नेहमी. मी आता जास्त वेळ न घेता मी थोडक्यात मला एवढंच सांगायचं की आपण जो फॉर्म लिंक आपल्याकडे आलेली आहे आणि जो फॉर्म भरून घेणार आहोत त्यासाठी कुठलीही फी आपण आकारलेली नाहीये आणि कुणीही त्यासाठी कुठलेही पैसे भरू नयेत. त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण व तो कायदेशीर दृष्ट्या सक्षम असायला हवा, त्यांनीच तो फॉर्म भरावा.
जास्तीत जास्त लोकांनी नाव नोंदणी करावी, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर परिचय मेळावा पण घेता येईल, अशी मी सर्वांना विनंती करते. त्यांनी ती लिंक आणखीन पुढे फॉरवर्ड करावी. नाव नोंदणी झाल्यानंतर आपण सर्वांना बोलून सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण परिचय मेळावाही घेणार आहोत. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यामध्ये जास्तीत जास्त अपेक्षा ठेवू नये, कारण जास्त अपेक्षा आपण ठेवल्या तर आपले ऑप्शन्स पण कमी होतात. आणि मला माझा एक अनुभव सांगायचा म्हणजे आम्ही आता आळंदीला जे लग्न केलं ते आम्ही काणेकर सरांनी पण आम्हाला तेव्हा आम्ही एकत्र मेळावा घेतला होता. तर त्यासाठी त्यातलंच आपली ती जोडी होती. त्यामध्ये एक सक्षम आणि एक दिव्यांग असं होतं. तर खरोखर त्या मुलीचं पण खूप म्हणजे चांगले विचार होते. आणि मुलगा पण म्हणजे मुलाला पण वडील नव्हते आणि आई आहे. आणि ती मुलगी जी होती ती अनाथ आश्रम मधली होती. तर त्यांचे आपण छान पद्धतीने लग्न लावून दिलेलं आहे. असे आपल्या मेळाव्यातून जवळजवळ आता 20च्या आसपास लग्न आपण करून दिलेले आहेत आतापर्यंत. तर मला पण काणेकर सरांची आणि अपंग पुनर्वसन केंद्राची नेहमी मदत मिळत असते आणि त्यांचे खूप सहकार्य पण मला लाभत असतात. आणि मला मी आता सुप्रियाताई सुळे यांचे खरं धन्यवाद मानते की त्यांनी ही सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. मी काणेकर सरांचे आणि अपंग पुनर्वसन केंद्राचे खूप खूप आभार मानते. मला अजून बाकी भरपूर आमच्याकडे स्टोरीज आहेत. दिव्यांग आणि दिव्यांगांचे पण लग्न झालेले आहेत. आणि माझे जे कलिग आहेत त्यांचे पण 20-25 वर्षापासूनच्या सर्वांचा सुखाचा संसार चाललेला आहे. त्यामुळे सर्वांनी घरी असतील तर आमची भेट घालून द्या. हो सर, नक्की. सगळे आपल्या आता म्हणजे संपर्कात आहेत. आता आहेत घरी? आता कोण? तुमचे घरचे आहेत का आता? नाही सर बाहेर गेलेले आहेत आता. मोरे सर आहेत का? नाही, मोरे सर आता बाहेर गेलेले आहेत. बरं. सॉरी. पण सरांनी खरंच मला खूप सांभाळून घेतलंय आणि माझा संसार आवाज म्यूट झालाय मॅडम, आवाज म्यूट झालाय. हॅलो. हा बोला. येतोय. हॅलो. हा येस. बोला मॅडम. हॅलो. हॅलो. हा येतोय आवाज मॅडम, बोला. ठीक आहे. मोरे मॅडम तुम्ही बोलणार आहात पुढे? नाही सर, आपल्याकडे ठीक आहे. मी असं करतो, मी आता मिनिताताई पाटील यांना निमंत्रित करतो की त्यांनी त्यांचे अनुभव मांडावेत आणि आता नंतर परत प्रश्न येतील त्या वेळेला मी पुन्हा भाग्यश्रीताईंना एखादा प्रश्न विचारेन आणि त्यांना एखादा अनुभव सांगायला सांगेन. तर मिनिताताई पाटील, तुम्ही तुमचं म्हणणं मांडायला सुरुवात करू शकता. मिनिताताई पाटील, अनम्यूट करा मॅडम तुमचं हे. ऐकू येतं ना? आता आलं. हा. नमस्कार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अपंग हक्क विकास मंच आणि DDRC ह्याने संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ऑनलाईन एक सर्वांना एक विनंती करायची आहे की आपल्या पाठीमागे जर कोणी फेसबुक लावलं असेल, ऑन केलं असेल तर ते म्यूट करा, कारण त्याचा हम येतोय. हा, ओके, बोला मॅडम. यांनी हा इतका नाजूक असा विषय हाताळलेला आहे आणि तो घेतलेला आहे पूर्ण करण्यासाठी. तर ह्यामध्ये मला बऱ्याच जणांचे फोन आले की अजूनपर्यंत आपण हे ऑनलाईन वगैरे हे कोणालाही माहिती नाही किंवा आपण त्याच्याबरोबर हे जुळलेलं पण नाहीये. तर खूप की मोबाईल मध्ये होईल का असं तसं खूप प्रश्न आले. तर आता अशी वेळ आलेली आहे की हे ऑनलाईन वगैरे हे आपल्याला
शिकणं भाग आहे आणि त्याच्यातूनच आपण पुढे जाऊ शकतो. तर आता सगळ्यांना हे नवीन हे आहे की ऑनलाईन नोंदणी करणे हे वगैरे, तर ते सगळ्यांनी जास्त करून त्याच्यामध्ये शिकून ते करावं ऑनलाईन नोंदणी, असं माझं मत आहे. आणि सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये भाग घ्यावा असं मला थँक्यू. धन्यवाद मिनिता ताई. यानंतर मी आमचे नंदकुमार फुले साहेब यांना निमंत्रित करतो की त्यांनी आपलं म्हणणं मांडावं. एक मला जे आपण 3 तारखेला नोंदणी सुरू केल्यापासून जे फोन येत आहेत त्यामध्ये अनेकांचे फोन असे येत आहेत की हा फॉर्म कसा भरायचा. आता मिनिताताई म्हणाल्या की हा फॉर्म कसा भरायचा हे तुम्ही सांगा. तर सोपं आहे. आपल्या त्या व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये जो निळ्या रंगाची लिंक दिसते त्याच्यावर बोट ठेवायचंय आणि तो जो फॉर्म उघडेल त्यामध्ये आपली माहिती भरायची. अगदी सरळ सोपा साधा मराठीतून भरायचा फॉर्म आहे. मी नंदकुमार पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं. नंदकुमार फुले सॉरी. आवाज येतोय ना माझा? हो येतोय. नंदकुमार पाटील. आपल्याला माननीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि अपंग हक्क विकास मंच श्री विजयराव कानेकर यांनी ही जी आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली चांगली, तर या संधीचा आपण सर्वांनी सोनं करून घ्यावं अशी मी आपल्या सर्व जे लोक यात सहभागी झालेले आणि जे होणार आहेत भविष्यात त्यांना मी विनंती करतो. परिचय मेळाव्याची आवश्यकता काय आहे? कारण आता सध्याच्या युगामध्ये सध्या न्यूक्लिअर फॅमिली फार झालेल्या आहेत. आता अशा म्हणजे एकत्र फॅमिलीची संख्या फार कमी झालेली आहे. तर अशा वेळामध्ये काय झालेलं आहे की कामाच्या निमित्ताने बरेच कुटुंब आपलं गाव सोडून आपला परगणा सोडून ते बाहेर गावी गेलेले आहेत, बाहेर ठिकाणी राहायला गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांची पाहुण्या रावळ्यात फारशी ये जा राहिलेली नाही. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या निमित्तानं मुलं मुली सुद्धा बरेचसे असे बाहेर गेलेले आहेत. शिक्षणाच्या निमित्तानं बरीचशी मुलं मुली सुद्धा आपलं घर सोडून गाव सोडून शहराच्या ठिकाणी किंवा इतरत्र बाहेर देशात सुद्धा काही लोक शिक्षणासाठी किंवा नोकरी धंद्याच्या निमित्ताने गेलेले आहेत. तर ह्या अशा अवस्थेमुळं आपल्या पै पाहुण्यामध्ये तेवढा संपर्क राहत नाही आणि त्याच्यामुळं म्हणजे उपवर वधूवर मुला मुलींना आपल्या पै पाहुण्यातली स्थळं पाहण्यासाठी या अडचणी या आता हे नैसर्गिक झालेले आहे ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तर त्याच्या दृष्टिकोनातून की म्हणजे आपल्या पै पाहुण्यापासून आपण लांब गेलेलो आहोत, तर अशा वेळेस पालकांना किंवा मुला मुलींना आपल्या विवाहाच्या निमित्त ह्या जमण्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. ही अडचण आपली या अपंग हक्क विकास मंचने आणि माननीय खासदार ताईंनी ही आपली अडचण दूर केलेली आहे. की आपल्याला हा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांनी आपल्याला जवळ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या टेक्नॉलॉजीचा आणि त्यांच्या या प्रयत्नांचा आपण उपयोग करून घ्यावा आणि या परिचय अभियानामध्ये आपण जास्तीत जास्त पात्र लोकांनी सहभागी व्हावं आणि या अभियानात सहभागी होऊन आपण आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यासाठी आपण याच्यात निश्चित चांगल्या प्रकारे सहभागी व्हावं आणि लागणारी सगळी काउन्सिलिंग असेल, बाकी परिचयाची असेल, ही सगळी दुव्याचं काम हे अपंग हक्क विकास मंचाने करणार आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान. त्याचा आपण जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो. तर ह्या दुव्याची भूमिका करताना काय काय करणार आहे त्याचं विजयराव कानेकरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर ही जी दुव्याची भूमिका आहे वधूवरांच्या किंवा त्या दोन्ही कुटुंबांच्या मधली जी दुव्याची भूमिका
हे अपंग आकाश विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान करणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता सांगितलं असं ह्या अभियानामध्ये आपण नाव नोंदणी करून घेणार आहे. ऑनलाईन नाव नोंदणी केल्यामुळं आज अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कुठल्याही व्यक्तीला, पात्र व्यक्तीला ह्या अभियानामध्ये, तर मोरे मॅडमनी सांगितलं की 18 वर्षाच्या वरची मुलगी आणि 21 वर्षावरचा मुलगा त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. विजयरावांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण विधूर, विधवा, घटस्फोटित, दिव्यांग या सर्वांची नाव नोंदणी या ठिकाणी करणार आहोत. तर प्रत्येकाने माहिती भरताना खरी माहिती भरावी. काही विक्षिप्तपणा कृपया कोणी करू नये, कारण या एवढ्या मोठ्या अभियानाला एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या माहितीमुळं गालबोट लागण्याची शक्यता असते. तर मी आपल्याला विनंती करतो की चांगल्या प्रकारे ज्याला आपल्याला खरंच पुनर्वसित व्हायचंय, ज्याला खरंच कौटुंबिक लाईफ जगायचंय, त्यांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावं. ज्याला माहिती झाल्या त्यांनी अजून कोणी गरजू असतील, माहितीचे असतील आपल्या लोक, त्यांनाही आपण सांगून त्या अभियानामध्ये सहभागी व्हायला, नाव नोंदणीमध्ये सहभागी व्हायला आपण उद्युक्त करावं. तर या कामाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं विखुरलेल्या लोकांना आपण या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एकत्र आणू शकतो आणि या अभियानामध्ये आपण सहभागी होऊ शकतो. या नाव नोंदणी झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष परिचय मेळावे घेणार आहोत, कारण ह्या नुसतं ऑनलाईन परिचय करणं, त्यातून लग्न जमवणं, हे अजून काय आपल्याला तेवढं डायल्यूट झालेलं नाहीये आपल्या भारतीय संस्कृतीला. त्याच्यामुळे आपण प्रत्यक्ष फिजिकली वधूवर परिचय मेळावे घेणार आहोत. जे विजयरावांनी सांगितलं की फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान आपण किंवा मे मध्ये ज्या कोरोनाचा जरा प्रादुर्भाव कमी झाला, त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला परवानगी दिली शासन हे करायला, एकत्र यायला वगैरे, त्यावेळेला आपण त्या नाव नोंदणी झालेल्या लोकांना फोन करून, आपण वेगवेगळ्या मीडियाद्वारे त्यांना कॉल करून आपण परिचय मेळावे विभागीय पातळीवर घेऊन जास्तीत जास्त फिजिकली एका लोकांना एकामेकाला म्हणजे ओळखण्यासाठी आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर हे जे यातून जे म्हणजे जोडप्यांचे जमतील संबंध, तर या जमलेल्या लोकांची आम्ही थर्ड आय मार्फत चौकशी पण करणार आहोत, की जेणेकरून तुम्ही भरलेली माहिती, ज्यावेळेस एकाची माहिती आपल्याला दुसऱ्याला द्यायची, तुमचे जमलेले आहे, परंतु पुढची जी त्यांचे डिटेल्स आहेत, दिलेले डिटेल हे बरोबर आहे, त्याच्या दृष्टिकोनातून एक थर्ड आय म्हणून आपण या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अपंग हक्क विकास मंचच्या माध्यमातून त्यांची होम व्हिजिट करणार आहोत आणि ती माहिती एकामेकाला देणार आहोत की त्यांनी दिलेली माहिती अशी आहे, त्यांनी दिलेली माहिती अशी आहे. आणि त्यातून जे व्यवहार जमतील त्या व्यवहाराचं आपण संपन्न म्हणजे लावून देऊन संपन्न करणार आहोत. अगदी आता कसा संपन्न करणार आहोत ते त्यावेळेला आपण सांगू, परंतु अगदी एक कुटुंब, एका कुटुंबाचं, एका जोडप्याचा विवाह जसा होतो तसा हा आपण सामूहिक विवाह तितक्याच त्यांनी, म्हणजे आता कसं होईल की एक विवाह जमताना फक्त 2 कुटुंब असतात, नवरीकडचं आणि नवरदेवाकडचं. आपली 80 200 कुटुंब असतील, तर या इतक्या लोकांना आपण एकत्र आणून मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगला साजेसा विवाह सोहळा आपण संपन्न करणार आहोत. तर म्हणजे नुसतं आपल्याला देखावा करायचा नाहीये, तर हे विवाह चांगले राहिले पाहिजेत, भावी आयुष्य त्यांचं चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ही थर्ड आय व्हिजिटची एक संकल्पना आम्ही मुद्दाम ठेवलेली याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा सांगतो की दिव्यांग असतील, विजयरावांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला जातीचं बंधन आपण प्रवर्गाचं ठेवणार नाहीये, आपण अपंगत्वाचं बंधन ठेवणार नाहीये. तुमच्या चॉईसने आपण आपला जोडीदार निवडायचा आहे आणि त्या जोडीदाराबद्दलची माहिती, त्याच्या कुटुंबाची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. आपण हे विवाह एकत्र असे सामुदायिक विवाह आपण संपन्न करणार आहोत. तर अशा ह्या अभियानामध्ये आपण जेवढे लोक आता लाईव्ह ऐकतायत, पण नंतर पुढे जे फेसबुकवर ज्यांना माहिती होईल त्यांनी गरजू लोकांना, पात्र लोकांना ही माहिती अधिक देऊन आपण जास्तीत जास्त या अभियानाचा फायदा घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि हे अभियान चालवण्यासाठी माननीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि अपंग हक्क विकास मंच श्री विजयराव कानेकर यांनी महाराष्ट्रभर हे अभियान राबवण्यासाठी आपल्याला जी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्या संधीचं सोनं
आपण सगळ्यांनी करून घेऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद फुले साहेब. आज आपल्या चर्चेमध्ये आपण महत्वाचे मुद्दे असे मांडले. विजयरावांनी साधारणतः ही योजना कशी पुढे पुढे जाईल याबद्दल माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या डोक्यात काय विचार आहेत आणि आम्ही सगळे जे टीम त्याच्यामध्ये काम करत आहोत त्यांच्या सगळ्यांच्या विचाराने हा कार्यक्रम पुढे कसा जाणार आहे याविषयीची मांडणी विजयरावांनी केली. भाग्यश्रीताईंनी त्यांचे अनुभव सांगितले. निनिताताईंनी त्यांना जे फोन येतात त्या फोन मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याविषयी सांगितलं. आणि फुले सरांनी एकंदरीतच लग्न जुळवताना कोणती पथ्य पाळावीत याविषयी चर्चा केली आपल्याशी. आजच्या या छोट्याशा लाईव्ह मध्ये फार प्रश्नांची उत्तरं मिळावीत अशी अपेक्षा नव्हती, परंतु राज्यभरातून फोन येत आहेत आणि त्या फोनवरती जे प्रश्न विचारले जात आहेत त्यापैकी एक प्रश्न असा आहे की ती लिंक कशी भरायची. तर कुठलाही जसं आपण एखादा फॉर्म भरतो तशा प्रकारचा एक साधा सोपा फॉर्म आहे. तुमच्याकडे जो व्हॉट्सअप आलेला आहे त्याच्यामध्ये जी निळ्या रंगाची लिंक आहे त्याच्यावरती बोट ठेवावं आणि तो फॉर्म उघडेल आणि तो जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे. याच्या पलीकडे अजून कुठलाही सोपस्कार नाही. झेंडे सर बोला. जरा जो फॉर्म आहे ना तो तुम्ही वाचून दाखवा ना, काय थोडा तर आहे. तो फॉर्म आता मला इथे उघडता येईल असं वाटत नाही, परंतु मी सांगतो त्या फॉर्म मध्ये साधं आहे. तुमचं नाव आहे, तुमचं वय आहे, तुमचं लिंग विचारलंय, तुमच्या अपंगत्वाचा प्रकार विचारलाय, अपंगत्वाच्या प्रकारानंतर अपंगत्वाचं प्रमाण विचारलंय म्हणजे किती टक्के अपंगत्वाचं प्रमाण आहे. ही झाली तुमची स्वतःची माहिती. त्यानंतर आपण विचारलंय की तुमच्या अपेक्षा काय आहेत. त्या अपेक्षांमध्ये एक कॉलम आहे की जिथे तुम्ही वाक्य लिहू शकता की मला अशा अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि त्यानंतर पुढे जशी तुमची स्वतःची माहिती भरली आहे तशीच माहिती तुम्हाला अपेक्षित जी वर किंवा वधू आहे तशी भरायची आहे. की तुम्हाला शिक्षण काय पाहिजे, तुम्हाला कुठल्या प्रकारचे अपंगत्व असलेले वर किंवा वधू जोडीदार चालेल, त्याचं अपंगत्वाचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि त्याचं शिक्षण किती असलं पाहिजे. अशी परत एकदा तो त्याच्यामध्ये भरायचा आहे. काही लोकांना असं वाटतं की दोनदा का विचारले, तर दोनदा नाही विचारलेलं. पहिल्यांदा आपली माहिती विचारली आणि नंतर दुसऱ्यांदा आपल्याला अपेक्षित असलेल्या जोडीदार कसा असावा त्याची माहिती विचारली आहे. तर हे दोनदा झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला खाली आपण एक फोटो मागितलाय. फोटो आपल्याला शक्यतो पूर्ण फोटो असावा म्हणजे ज्या दिव्यांग प्रकारामध्ये आपण आहोत तो दिव्यांग प्रकार त्या फोटोमध्ये दिसून येईल अशा प्रकारचा फोटो असावा. आणि नंतर हा फॉर्म बरोबर आहे की नाही याची ज्याशी शहानिशा आम्ही करणार आहोत ती शहानिशा करण्यासाठी आधार कार्ड आपण मागितलेलं आहे. ते आधार कार्ड आपण आता तिथे अपलोड करायचंय आणि ही सगळी माहिती अपलोड झाली की तुमचा फॉर्म सबमिट होईल. काही लोक फॉर्म सबमिट झाला की नाही म्हणून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा फॉर्म भरतायत, तर असं करू नका. फॉर्म सबमिट झाला ते ब्ल्यू बटन क्लिक केलं की तो फॉर्म सबमिट होतो. तुम्ही जर त्याच्यामध्ये योग्य ईमेल आयडी टाकला असेल तर त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला थँक्यू फॉर सबमिटिंग फॉर्म असा ईमेल येईल. आणि जर तुम्हाला त्या फॉर्म मध्ये पुन्हा बदल करायचे असतील तर त्या ईमेल मध्येच तुम्हाला ऑप्शन आहे एडिट फॉर्म, मग तुम्ही तिथून तो फॉर्म एडिट करू शकता. हे सर्व काही आता मिनिताताई पाटलांनी आपल्याला सांगितलं की आपण हे नवीन सगळं तंत्रज्ञान आता शिकून घेतलं पाहिजे. आपल्याला येत नसेल तर आपल्या मित्रमंडळींकडनं, आपल्या संस्थांकडनं, आपल्याला मदत करणाऱ्या लोकांकडनं हे शिकून घेतलं पाहिजे आणि आपण हे फॉर्म्स भरले पाहिजेत. आता जग बदलतंय. कोरोना नंतर तर जग संपूर्ण उलटपालट झालेलं आहे. या उलट्या पालट्या झालेल्या जगात आपलं स्थान टिकवायचं असेल आणि आपले हक्क मिळवायचे असतील तर आपल्याला या नव्या जगाची रीत समजावून घ्यायला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी हे समजावून घ्यावं. मी विजयराव कानेकरांना एक प्रश्न पुन्हा एकदा विचारणार आहे. मगाशी ते बोललेले आहेत, परंतु सुरुवातीला काही कमी लोक होते आणि आता जास्त लोक जॉईन झालेले आहेत आपल्या बरोबर.
त्यामुळे त्यांनी जर पुन्हा एकदा सांगितलं की आता हा कार्यक्रम पुढे कसा जाणार आहे हे थोडक्यात जर सांगितलं तर पुन्हा नव्याने जॉईन झालेल्या लोकांना त्याचा फायदा होईल. विजयरावजी, कृपया पुन्हा एकदा एक गोषवारा द्यावा. अतिशय म्हणजे आमच्याकडे काही केसेस अशा आल्या, काही केसेस अशा आल्या. अनम्यूट करा, तुमच्या मागे कोणीतरी फेसबुक चालू ठेवलंय. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. हॅलो हॅलो. विजयराव, तुमचा आवाज येत नाहीये. आता आता आला. हा येतोय. ओके. तो तुम्ही जो प्रश्न विचारला तो परत मी त्याचा पुनरावृत्ती करतो, कारण सगळ्यांच्या क्युरियोसिटीचा विषय तोच असतो की व्हॉट नेक्स्ट, पुढे काय. आता पुढे कायच्या आधीच मी तुम्हाला सांगतो की आपली ज्या दिवशी लिंक आपण जाहीर केली त्याच्यानंतर काही वैयक्तिक फोन आम्हाला असे आलेत की आम्हाला इतके दिवस थांबायला वेळ नाही, आम्हाला पटकन लग्न करायचं आणि तुम्ही आम्हाला मदत करणार आहात. म्हणजे इथून सुरुवात आहे. पण निश्चितच आत्ताच आपण 8 दिवस झाले आपण लिंक ओपन करून आपला उद्देश हा सगळ्यांना एकत्र आणण्याचा आहे. या एकत्र आणण्यातून एक समाजाचा एक मोठा घटक याच्यामध्ये एकमेकांना ओळखून घेण्याचा आहे. ज्यांनी आता आधी लग्न जमलेलं आहे परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती समजा लग्न लावण्यासारखी नसेल तर त्याच्यासाठी आमचं त्यांच्यासोबत वेगळं बोलणं चालू आहे. आमचे काउन्सिलर त्यांच्याशी बोलत आहेत की ते म्हणतात आम्ही एवढे दिवस आता थांबू शकत नाहीये कारण आता प्रक्रिया सुरू झाली आहे. आमचं लग्न जमलंय मागच्या महिन्यात, आम्हाला खूप लवकर करायचंय पण आमच्या काही अडचणी आहेत. घरच्यांचं म्हणणं आहे लग्नासारखं लग्न करायचंय आणि आम्हाला तर लग्न करण्याची गडबड आहे. असे प्रत्येकाचे वेगवेगळे विषय आहेत, ते सगळे सांगणं पण शक्य होत नाही. तुम्ही म्हणताय तसं की मी परत एकदा सांगतो, साधा आणि सोपा एक प्रक्रिया आहे. पहिला टप्पा आहे आपला नोंदणी, जी ऑनलाईन नोंदणी आपण जानेवारी एंड पर्यंत करणार आहोत. म्हणजे आपल्याकडे डिसेंबरचा हा अर्धा महिना आणि जानेवारीचा पूर्ण महिना असा आपल्याला जवळपास 1.5 महिना आहे. 1.5 ते 2.25 महिने आपल्या जवळ आहेत. माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम अपंग बंधू भगिनींना, महाराष्ट्राच्या बाहेरच्या असतील तरीही आपल्याला अडचण, महाराष्ट्रातल्या व्यक्तीचं बाहेरच्या व्यक्तीशी लग्न जमत असेल तरीही अडचण नाही, बाहेरच्या व्यक्तीचं महाराष्ट्रातल्या दिव्यांगाशी जमत असेल तरीही अडचण नाही. म्हणून आपली डेडलाईन आहे की जानेवारी एंड पर्यंत आपण नोंदणीची प्रक्रिया करणार आहोत आणि जानेवारी एंड नंतर सायमल्टेनियसली आपली जी या संदर्भातलं तंत्रज्ञानाचं काम पाहणारी जी टीम आहे तिथे फॉर्म स्क्रुटिनाइज करणे, त्या फॉर्मची सिक्वेन्स लावणे, डेट वाईज कसे आलेत त्याचं एक सगळा डेटा तयार करणे, एक्सेल शीट तयार करणे, या सगळ्या प्रक्रिया सायमल्टेनियसली होत राहतील. चव्हाण प्रतिष्ठानला आमच्या माझी सहकारी सुकेशिनी मर्चंडे त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला स्वतः दिव्यांग आहे ती आणि अतिशय संवेदनशील आहे या लग्नाच्या विषयाबद्दल. मैत्री नावाची एक चांगली संस्था आहे मुंबईमध्ये विवाह जुळवून देणारी दिव्यांगांची. व्हिडिओ पॉज झालाय सर तुमचा. एक सगळ्यांच्या सहमतीने परत आपण असंच सगळे एकत्र ऑनलाईन येणार आहोत आणि एक दिवस आपण निश्चित करूया. एक दिवस पुरत नसेल तर 2 दिवसाचं करूया. सपोज एका तासात एकाच व्यक्तीला कसं ओळखायचं आपण. खरं तर या विवाह संस्थेमध्ये खरंच माणसाला समजून घेऊन त्याच्यासोबत आपला जोडीदार निवडणं हे एका भेटीत होत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे आधी आपण एकमेकांना समजून घेऊ आणि मग विवाहाचा विचार करू, अशा प्रक्रियेतून ते पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि नक्कीच तुम्हाला हेच वाटत असणार. म्हणून
फेब्रुवारीमध्ये आपण परिचय मेळावा करू. समजा तुम्हाला वाटलं सगळ्यांना की नाही आपल्याला एका परिचयामध्ये आपलं नाही समाधान झालेलं, तर दुसरा परिचय मेळावा करू. किंवा आपल्याकडे तिसरी प्रक्रिया आपण अशी करणार आहोत की जे फॅमिली काउन्सिलर आहेत, जे लग्नांचं काउन्सिलिंग करणारे एक पॅनल आहे आमच्याकडे चव्हाण प्रतिष्ठानला. मी त्यातलं तज्ज्ञ नाहीये, पण ती तज्ज्ञ मंडळी आहे, पुरुष पण आहेत आणि महिला पण आहेत. त्यांचं काउन्सिलिंग बिफोर मॅरेज दोघांचं पण, म्हणजे शक्यता सगळ्या जेवढ्या काही आहेत पुढे भविष्यातल्या अडी अडचणीच्या, त्या सगळ्या अगोदर आपल्याला सेट करता येतील आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग कशी डेव्हलप करता येईल, जेणेकरून पुढे चालून कुठलेही डोमेस्टिक व्हायलन्स होऊ नये याची आपल्याला तंत्रशुद्ध पद्धतीने. आणि खरं तर तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की ज्यांची काउन्सिलिंगची फीस खूप मोठी आहे असे सगळे काउन्सिलर आपल्याकडे फ्री काम करायला तयार आहेत. त्यांनी सांगितलं एक सेवा म्हणून, एक आमचा सहभाग म्हणून आम्ही याच्यामध्ये, हे खरं तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं भाग्य आहे की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही एक फेडरल ऑर्गनायझेशन आहे महाराष्ट्रातली. अनेक विषयांचे तिथे हे तयार होत असतात. इव्हन विधिमंडळाला कायदे देणारी, विधिमंडळाला वेगवेगळे सूचना देणारी अशी ही दिशादर्शक एक हे करणारी संस्था आहे. आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत एवढ्या मोठ्या संस्थेच्या सावलीखाली आहोत आणि एवढ्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सावलीखाली आहोत. अपार्ट पॉलिटिक्स, माझी तुम्हाला विनंती आहे, सुप्रिया सुळे यांनी कधीही हा विषय, कधीही दिव्यांग हा विषय, कधीही त्यांनी समाज सेवा किंवा त्यांचा हक्क याच दृष्टिकोनातून पाहिलाय. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल अजेंडा कोणाचाही नाहीये. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान गेल्या 30 वर्षापासून सोशल आणि सोशल ऍक्टिव्हिटी म्हणूनच काम करते आणि त्याच अँगलने आपण पुढे जात आहोत. फेब्रुवारीमध्ये जेव्हा आपला परिचय मेळावा आणि परिचय मेळाव्यामधून जे काही फिल्टर होतील, जे काही लग्न जमतील, ज्यांची अंडरस्टँडिंग होईल, म्युच्युअल अंडरस्टँडिंग होईल, त्याच्यानंतर मार्च मध्ये आपण त्याला एक चांगला आयाम देऊन एप्रिल मे असं आपलं अपेक्षित आहे. आणि एप्रिल मे मध्ये आपण ते लग्न लावण्याचा आपला मानसिकता आहे. अर्थात त्या लग्नासाठीचा पॅटर्न पण आपल्याला डेव्हलप करावा लागणार आहे की विवाहासाठी कोण येणार आहे, किती लोकांचं नियोजन आहे, मुलीकडचे किती, मुलाकडचे किती. त्याच्यानंतर प्रवास, अनेकांचा प्रश्न आहे प्रवास भाड्याचा, अनेकांचा प्रश्न आहे प्रवासाचा देखील, कारण घरातल्या 5 लोकांना घेऊन तिथे यायचं म्हणजे प्रवासाचा खर्च लागणार आहे. या सगळ्या गोष्टी कशा सॉल्व्ह होतील याचा आम्ही सायमल्टेनियसली विचार करतोय. आमचा प्रयत्न आहे की आर्थिक भार तुमच्यावर पडणार नाही याची आमची कसोशीने प्रयत्न करतोय. पण एवढं पण निश्चित आहे की ज्यांची कॅपॅसिटी आहे, म्हणजे याच्यात काय फक्त सगळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारेच येतील असं नाहीये. याच्यामध्ये अनेक जण असे आहेत की जे स्वतःहून शेअरिंग करतील, स्वतःहून फक्त आम्हाला सामूहिक, कारण आपल्याकडे आदर्श आहे, अनेक मोठ्या मोठ्या माणसांनी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न लावलेले. म्हणजे आता अतिशय ह्याने सांगण्यासारखी आनंदाची बाब आहे की उदाहरणार्थ बच्चू कडू सारखं व्यक्तिमत्व आहे जे आमदार आहेत आता आणि दिव्यांगांच्या विषयावर अतिशय सजगपणे आणि अत्यंत संवेदनशीलपणे ते वाटेल तिथे जाऊन ते संघर्ष करतायत. आज त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की 5% निधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होण्याचं बऱ्यापैकी त्यांनी मुवमेंट मोठ्या प्रमाणात चालवलेली आहे. त्या व्यक्तींनी पण दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या ह्याच्यात लग्न लावलं. म्हणून आपण असं समजायची गरज नाही की प्रत्येकाला आर्थिकच मदत लागणार आहे. आणि ताईंनी तशाही अर्थाने ताईची इच्छा नाही की फक्त अपंग दिव्यांग गरीब आहेत म्हणून त्यांचे लग्न लावून द्यायचे, अशातलाही काही भाग नाहीये. ही एक चळवळ, ही एक मुवमेंट, हा एक इश्यू, हा एक त्यातला समाजाला जागृत करण्याचा भाग आणि ह्या विषयाची तळी उचलण्याचा भाग, ह्या दृष्टिकोनातून ताईंनी तो प्रश्न पुढे घेतलेला आहे. म्हणून मला वाटतं की याला अंतिम स्वरूप हे एप्रिल मे मध्ये जाईल. एप्रिल मे मध्ये लग्न होतील.
आणि मला खात्री आहे की नक्कीच महाराष्ट्रातून एक मोठा रिझल्ट आपल्याला देशाला देता येईल. लग्न झाल्याच्या नंतर आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग पण आपल्याकडे आहे. आपण त्याही तज्ञ व्यक्तींची म्हणजे जे पहिले काउन्सिलिंग करणार आहेत तेच नंतर काउन्सिलिंग करणार आहेत. की आफ्टर मॅरेज पण आपल्याकडे काउन्सिलिंगची व्यवस्था आहे. आताही कुणाला म्हणजे एक्झिस्टिंग ज्यांची लग्न झालेली असतील त्यांनाही काउन्सिलिंगची गरज पडत असेल तर त्यांनी अपंग हक्क विकास मंचाकडे वेगळी मागणी करावी. ते कुठे राहतात काय करतात ते सांगावं. आम्ही त्यांना काउन्सिलर नक्की उपलब्ध करून देऊ. आपल्याला माहिती आहे की अवयव चलनशीलतेमुळे आपल्याला बऱ्याच तीव्र दिव्यांगत्व असलेल्या आमच्या बांधवांना मोबिलिटीला मर्यादा आहेत आणि बरेच सुप्त प्रश्न आहेत. मी खूप माझे अपंग बांधव जिव्हाळ्याचे आहेत. त्यांच्या अनेक अंतरंगातल्या गोष्टी मला माहीत आहेत कारण मी माझ्या आयुष्याचं पूर्ण वेळ याच कामात टाकल्यामुळे माझे सपंगांपेक्षा अपंग जास्त मित्र आहेत आणि मी स्वतःला त्यांच्यातलाच समजतो. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही पण याच पद्धतीने पुढे जाऊन आपण एक साधारण एप्रिल मे मध्ये लग्नाचा अंतिम आपण ज्याला म्हणतो बार उडवायचा तो बार उडवण्याची प्रक्रिया आपण एप्रिल मे मध्ये करूया. पुन्हा आपण कधी भेटायचंय त्याचंही आपण नियोजन लावूया. आज जे बांधव सहभागी झाले त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या इतर बांधवांना कळवा. अनेक मुलं मुली पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी शिकतायत, मोठ्या मोठ्या परीक्षा देत आहेत, एमपीएससी यूपीएससीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये हे करतायत. माझी तुम्हाला विनंती आहे की जर शिक्षणाचं ध्येय हे अंतिम टप्प्यात असेल तर आधी तुम्ही शिक्षणाचं ध्येय अचीव करा. जरी तुम्ही जोडीदार निवडले असतील तरी त्यामुळे तुमच्या परीक्षेवर किंवा तुमच्या करिअरवर काही परिणाम होईल असं काही होऊ देऊ नका. लग्न हे होणारच आहे. एकमेकांचा जर एकमेकांवर विश्वास असेल तर ते करा. कारण आमची अपेक्षा आहे की आता इथून पुढे अपंगांच्या दिव्यांगांमधले अनेक अधिकारी पुढे यावेत, अनेक मोठे मोठे अधिकारी पुढे यावेत. कारण आता आपल्याला 4 आणि 5% आरक्षण आहे. 4% आरक्षण आहे नोकरीमध्ये आणि 5% आरक्षण आहे शिक्षणामध्ये. शिक्षणामध्ये देखील आपण त्याचा सहभाग घ्यावा. लग्नानंतरच्या रोजगाराचे काही विषय आहेत आमच्यामध्ये ते आज ते आम्ही नाही सांगू शकणार कारण ताईंचा विचार पुढचा आहे की आपण ही सगळी मंडळी बऱ्याच वेळेस काय होतं की लग्नाचं वय निघून जाईल म्हणून आधी लग्न करून घेऊ आणि मग उदरनिर्वाहाचं पाहू असा पण एक प्रश्न आहे आपल्या पुढे आणि तो आम्ही जाणतो आहोत. या सगळ्या गोष्टीचा एक समेळ घालून काय करता येईल आपल्याला त्याचा आपण निश्चित विचार करू. अजून काही प्रश्न असेल तर सांगा सर. फुले सर तुम्हाला काही बोलायचं आहे का? मोरेताई प्रश्न आहे का कोणाचा काही? मोरेताई तुम्हाला लग्न जुळवण्याच्या संदर्भात काही अनुभव सांगायचे आहेत का? तेच म्हणजे जे कॅन्डिडेट असतील त्यांनी जास्त प्रमाणात अपेक्षा न ठेवणंच सगळ्यात उत्तम आहे. म्हणजे जे काही तुम्हाला पॉइंट्स पाहिजे म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट्स तुम्ही जास्त कलेक्ट करावेत आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे तेवढे पॉझिटिव्ह पॉइंट्स मिळाले की तुम्ही म्हणजे हो म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मी त्याला थोडं सोपं करून सांगेल. हा म्हणजे मला खूप चांगला इनपुट दिलाय मोरे मॅडमनी की तुम्ही तुमची स्वतःची एक प्रश्नावली करा 10 मार्काची 15 मार्काची 20 मार्काची वैयक्तिक पातळीवर आणि त्यात तुमच्या अटी तुम्हीच लिहा. नोकरीवाला पाहिजे का? असला तरी चालेल, नसला तरी चालेल. त्याला ग्रॅज्युएट पाहिजे का? असला तरी चालेल, नसला तरी चालेल. गोरा पाहिजे का? मी मुलीला चॉईस देतो या मुलांना देत नाही कारण मी खूप रिस्पेक्ट करतो महिलांचा. म्हणून महिलांनी मुलांना निवडावं, मुलांनी पण मुलींना निवडावं. ही प्रक्रिया एका अंगाची नाही दोन्ही बाजूची आहे. पण दोघांनी एकमेकाला सजगपणे निवडून आपली क्वेश्चनरी आपण तयार करावी. हा सगळ्यात मोठा इनपुट आहे मोरेताईंनी दिलेला. तर तुम्ही तुमची प्रश्नावली तयार करा. खरं तर सांगू का
त्यांच्या ज्याला थोडासा परत मी म्हणेल की आपल्या अपेक्षा आपण कमी ठेवाव्यात असं नको. अपेक्षा जरूर ठेवाव्यात, संतुलित अपेक्षा ठेवाव्यात. संतुलित अपेक्षा ठेवाव्यात, कमी पण नको आणि जास्त पण नको. म्हणजे जेणेकरून आपली कन्सेप्ट क्लिअर होईल लग्नाबद्दलची. म्हणून ज्याने त्याने आपल्या लग्नाबद्दलची कन्सेप्ट क्लिअर ठेवावी. कारण मोरेताईंचा स्वतःचा अनुभव आहे त्याबद्दल, त्याच्यात सक्सेस आहेत आणि त्याच्यामुळे त्या आदर्श आहेत आपल्यासाठी. सो ज्यांना असं वाटतं त्यांनी ही प्रश्नावली तयार करावी स्वतःच्या पातळीवर. कारण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळे, प्रत्येकाच्या डिमांड्स वेगळे. मला वाटतं जवळजवळ 1 तास 10 मिनिटं आपण ही सेशन सुरू आहे आणि ह्यातल्या महत्वाच्या प्रश्नांना आपण इथं उत्तर दिलेलं आहे. शिवाय हे काही शेवटचं सेशन नाही, वारंवार आपण या विषयावरती बोलणार आहोत. फुले साहेब आहेत, मोरे मॅडम आहेत, मिनिता पाटील आहेत, कानेकर साहेब तर आहेतच, या सगळ्या मोहिमेचे संयोजक आहेत ते. आणि शिवाय इतरही ज्या फॅमिली काउन्सिलर्स विषयी कानेकर साहेब सांगतायत, पुढच्या वेळी कदाचित त्यांच्यापैकी कोणीतरी एक तो विषय अधिक समजावून सांगण्यासाठी आपल्या बरोबर असतील. आणि जानेवारी एंडची आपली जी मर्यादा आहे तोपर्यंत आपण अजून काही वेळा भेटू. अजून तुमच्या शंका असतील तर त्या आमच्या फेसबुकला आता जे आहे, आता या फेसबुकच्या व्हिडिओची जी लिंक आहे तिथे तुम्ही विचारा आणि आपण त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. शिवाय आपण आता जी एक यंत्रणा उभी करणार आहोत जागोजागी, त्या यंत्रणेची माहिती तुम्हाला लवकरच दिली जाईल. आणि आजचा हा कार्यक्रम आपण आजचं हे जे डिस्कशन आहे, आपण आजची चर्चा आहे, ही चर्चा मी अध्यक्ष नंदकुमार फुले यांच्या परवानगीने इथे थांबवतो. आणि या चर्चेमध्ये जे दिव्यांग व्यक्ती सहभागी झाले किंवा ज्यांनी ही चर्चा पाहिली, मला दिसतंय असं की काही लोक इथे लाईव्ह अजून दिसत आहेत, काही येत आहेत, काही जात आहेत, पण बऱ्याच लोकांनी हा लाईव्ह कार्यक्रम पाहिला आहे. हा कार्यक्रम पुन्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या युट्यूबवर सुद्धा टाकला जाणार आहे. ज्यांनी तो पाहिला नसेल त्यांनी तो जरूर पाहावा. त्या युट्यूबची लिंक सुद्धा आपल्या वेगवेगळ्या ग्रुप्स वरती येईल. तर इतर ज्यांनी पाहिला नसेल त्यांना तो पाहण्याची विनंती करावी आणि ही नोंदणी अधिकाधिक करावी अशी विनंती मी करतो. आपणा सर्वांचे आभार मी मानतो. ज्यांनी आपले विचार मांडले त्या सर्वांचे आभार मानतो आणि ही चर्चा इथे संपली असं जाहीर करतो आणि सर्व दिव्यांग आणि जे विवाह इच्छुक आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देऊन इथे थांबतो.